त्यांना इनामपुरी नाईट स्पर्धेमध्ये जायचं, आम्हालाही जायचं. आज लवकर शेड्यूल कंप्लीट होतो या स्पर्धेचा. आणि तर हा सन्मान होतो या ठिकाणी. ऑन स्क्रीन आपण पाहता कुणालजी दाते, व्हॉइस ऑफ IPL. अभिनंदन. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला लो फुल टॉस मिडॉनला खेळले होते, क्विक थ्रो झालाय. शिरडोन ब आणि एका बाजूला अडिवली संघाने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि स्कायरा 11 शिरडोन ब संघाला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. तिसरे पंच मैदानामध्ये जातील. थांबवायचा थोडा खेळ. आकाशी पाटील स्कायरा म्हटलं की या करता नावापुढे ज्यांचा नामी आवर्जून उल्लेख करू. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतो आणि एका बाजूला आडिवली टीम. पहिला चेंडू प्रचंड वेगात टाकला होता तकदीरसाठी आणि त्यांच्याबरोबरने राज नॉस्टॅगिंग एंडला आहेत. विजय गोलंदाजी मार्कपती. पहिला बॉल डॉट. तिसरे पंच त्या ठिकाणी ऑफिशियल्स मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहताय. अजिमजी अब्दुल्ले या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्वरित दाखल होत आहेत. शेवटचा सामना आजच्या दिवसातला. खरं तर 4चा सुमार आहे, त्यामुळे दोन्ही संघांना ॲडव्हान्टेज राहील. लॉफ करत असताना मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका सजवला आहे. लॉंग ऑनला क्लिअर करताना पहिला चौकार मिळतोय फलंदाज तकदीरच्या बॅटमधून. बॅटिंग करत असताना शिरडोन ब संघाला 4 धावा आल्या. अकाउंट ओपन झालं आहे. स्वतःचं तकदीरचं अकाउंट ओपन झालं आहे. स्कायरा 11 शिरडोन ब संघाचं. समोर टाकलेला बॉल त्याच्यावरती हा फटका आपण पाहिला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिडॉनच्या डोक्यावरून खेळत असताना हा चौकार त्या ठिकाणी मिळाला. याही वेळेला त्याच पद्धतीचा फटका खेळायचा होता. फुल लेंथ आहे. बीट केलं फलंदाजाला. तकदीर पाटीलला विजय पाटीलनं बीट केलं. विजय पवार क्षमा असावी त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. त्यांच्यासाठी तकदीरसाठी हा बॉल होता, समोर टाकला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला हा दीर्घाव चेंडू पाहायला मिळाला. तकदीर पाटील एक आक्रमक खेळाडू. पुन्हा एकदा आतली कडा घेतली. शॉर्ट फायनलला बॉल चाललाय. रनआउटची संधी आहे. डायमंड डक. राजला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. सुरुवातीला राज थांबले होते, त्याने नकार दिला होता आणि पुन्हा एकदा रनचा प्रयत्न केला जेव्हा तकदीर धावत आले आणि इथून मात्र बहुमूल्य विकेट गमावला राजने. पहिला धक्का असेल शिरडोन ब संघाला. एक दमदार अर्धशतकी खेळ साकारणारा हा खेळाडू. खरं तर त्याचंही कौतुक व्हायला हवं. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चमकदार कामगिरी करणारा विजय पवार. दुबईच्या स्पर्धेमध्ये त्याने केलेली कामगिरी पाहिली आपण. सातत्याने भ्रमंती करणारे हे खेळाडू. मंथन बघा, आजपर्यंत या 4 दिवसामध्ये 4071 रन बनलेले आहेत. हा रेकॉर्ड मात्र या स्पर्धेचा अपडेट मात्र मिळाला आम्हाला ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. स्पर्धेमध्ये धावा किती झाल्या खरं तर इथे पिंटदादा जोशी आमचे गुणसंख्या लेखक आहेत, त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली. किती फलंदाजाने चौकार सलग 3 बला मारले. 8 खेळाडू आहेत सलग 3 चौकार मारणारे. पायात यॉर्कर त्रिफा उद्ध्वस्त. परफेक्ट यॉर्कर. क्या बात है. अप्रतिम स्विंग बॉल होता. रिव्हर्स स्विंग लेदर बॉलच होतो, पण इथे बघा हा बॉल काय टाकला होता मंथनसाठी. त्रिफळा उद्ध्वस्त केला विजय पवार. अप्रतिम अप्रतिम हा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर आणि त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त झाला. खेळाडू बाद झाले. दुसरा धक्का असेल या ठिकाणी शिरडोन ब संघाला. आडिवली संघ चांगला खेळला या स्पर्धेमध्ये. शिरडोन ब संघ देखील नव्याने तयार झाला आणि चांगली मोर्चे बांधणी या संघाची मात्र होताना पाहायला मिळाली अलीकडच्या काही स्पर्धांमध्ये. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा राहील. 3 संघांमध्ये आपण ड्रॉ केला होता. आडिवली, शिरडोन ब आणि सोनारपाडा, आणि बाय मिळाली होती खरं तर सोनारपाडा टीमला. त्यामुळे इथून जिंकणारा संघ पुढे जाऊन सोनारपाडा संघासोबत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल.
12चा पोल आहे. प्रत्येक दिवशी 12 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. 48 संघांचा सहभाग आणि आजचा 5वा दिवस, उद्याचा राखीव दिवस आहे. खरं तर मेगा फायनल उद्या तुम्हाला पाहायला मिळेल आणि सामने 5 षटकांचे असतील याची सूचना मात्र स्पर्धेचे शिल्पकार आकाशजी भोईर, तेही चांगले खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्यांचाही बोलबाला राहिला आहे. पण तो आयोजक म्हणून मात्र उत्तम भूमिका साकारत असताना आपण त्यांना पाहिलं. चांगलं आयोजन, नियोजन, चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र उत्तम दर्जाची स्पर्धा पार पाडत असताना आई गावदेवी चषक घेसर. सेकंड ओव्हरला आलेत प्रभाकर. सेकंड ओव्हरसाठी फॉर एंडनं मात्र षटक असेल. प्रभाकर भाने माफी असावी, प्रभाकर भाणे आले. त्या ठिकाणी मिड विकेटला फटका आहे, पायात टाकला होता, उडवला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एका टप्प्यावरती उचलत असताना थ्रो येईल, त्यावर मात्र सिंगलच फक्त मिळाली. बॅकअपला 3 खेळाडू, बॉलर स्वतः होताच आणि त्यानंतर मागे आणखीन 2 प्लेयर होते आणि ते एक धाव आली, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन या स्कोर कार्डवरती पण सध्या लागताना पाहता 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न आहे, त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. बघा करता स्टान्स बदलला होता आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला प्रभाकर या गोलंदाजाने. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती मिसक्यूट झाले, प्रॉपर फटका खेळता आला नाहीये आणि इथे बैठक करत असताना त्रिफळा उद्ध्वस्त झाला. आणखीन एक खेळाडू त्रिफळाचीत झाला. पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाला, त्यानंतर 2 विकेट आपण जर पाहिले क्लीन बोल्ड झाले. मागच्याही षटकामध्ये क्लीन बोल्ड होताना पण एक खेळाडू पाहिला, याही वेळेला एक फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. दबाव शिरोडोन ब संघावरती तर वाढत चालला, कारण त्यांच्या वाट्याला प्रथम बॅटिंग आली आहे. त्यांना टार्गेट बनवायचं आहे. सुरुवात खराब झाली आहे. 5ला 3 अशी सध्या परिस्थिती आहे स्कायरा 11 शिरोडोन ब संघाची. टार्गेट बनवत असताना 3 गडी गमावलेले आहेत. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. खरं चर्चा होते विकेटबद्दल, मैदानाबद्दल. अप्रतिम विकेट बनवली. वाकळंच्या संघनायकाने सांगितलं, आकाशदादा तुम्ही काय वापरलं विकेट बनवताना, कारण 5वा दिवस बघा विकेट असं वाटतंय उद्घाटनीय सामना चालू आहे. एवढी सुंदर विकेट आहे. विकेटची लाईफ चांगली आहे. हलक्या हाताने टर्न केला बॉलला, ऑन साईडला प्लेसमेंट, डीपमध्ये फिल्डर धावत पुढे आलाय. कारण फलंदाजांना ही माहिती आहे त्या ठिकाणी इथे सिंगल घ्यावीच लागेल. तेजस जे आहेत मैदानामध्ये विकेट गमावलेले आहेत, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. हे षटक जर का आपण हळूहळू पुढे ढकललं तर पुढच्या 2 षटकामध्ये आक्रमण करता येईल. आणखीन जर का विकेट गमावल्या तर मात्र दबावामध्ये येईल शिरोडोन ब संघ. तकदीर सलामीचा खेळाडू स्टॅकिंग एंडला. या हिवेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, वाडी स्ट्रॉंगरला खेळत असताना लॉंगॉनमधला फिल्डर बॉल खाली येतोय. फक्त सिंगल सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट. क्या बात आहे. कॉल होता तेजसचा, रिक्स त्याने घेतले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पार्टनर चांगला लागतो रनिंग बिटवीन द विकेटसाठी. तुमच्यासोबत असणारा पार्टनर देखील जर का चांगल्या पद्धतीने धावा घेत असेल पळून तर मात्र धावा तुम्हाला सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करता येतं आणि ते केलंय या जोडीने. आता याही वेळेला बिगेटचा प्रयत्न आहे. बॉल हवेमध्ये, फटका फसला, फिल्डर पोहोचेल का त्या ठिकाणी, पोहोचला. रनिंग कॅच, वॉड कॅच, अप्रतिम. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भूषण भाणे, त्याने हा झेल टिपलाय. अप्रतिम झेल होता. चेंडूवरची नजर, धावत येत असताना बॉडीचा समतोल त्याने राखला आणि त्यानंतर आपण पाहिलं फास्ट रिफ्लेक्स आणि खरं तर चांगल्या पद्धतीने अँटिसिपेशन या झेलमध्ये दाखवलं भूषणने. हा झेल टिपत असताना धावत आले पुढे. कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो, त्यामुळे कॅचेस ह्या तुम्हाला पकडाव्याच लागतील आणि पकडलेल्या आहेत. 8ला 4 हा चौथा धक्का आहे शिरोडोन ब संघाला 8 वरती. प्रमुख खेळाडू टॉप ऑर्डरचे मैदानाच्या बाहेर गेले, सपशेल अपयशी ठरले. पत्त्यांचा बंगला फुंकर मारल्यानंतर जसा कोलमडतो, कोलॅप्स होतो, पडतो, तशी टॉप ऑर्डर मात्र या ठिकाणी कोलॅप्स झाली. टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झालेले आहेत. आता मिडल ऑर्डरला अमोल पाटीलने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती सोनारपाडा संघासाठी तशी बॅटिंग करावी लागेल आता या फलंदाजांना. मधल्या फळीमध्ये तुमच्याकडे जर का एक चांगला पॉवर पॅक असेल फलंदाज तर तुमचा संघ बॅलन्स, आणि त्याहीपेक्षा एखाद्या टीमकडे 4 गोलंदाज जेन्युइन असतील तर तो संघ बॅलन्स मानला जातो. कारण गोलंदाजी महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. बॅटिंग कोणताही खेळाडू शेवटच्या नंबरवरती येणार देखील करू शकतोय, पण तो बॉलिंग फार महत्त्वाचं डिपार्टमेंट. 8 धाबा मयुरेश आले त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडवरती.
पायात टाकला व फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून निघाला बॉल सीमा पार षटकार 6 धावा. जबरदस्त टायमिंग ओव्हर कंप्लीट झाली. शेवट गोड झाला या षटकाचा. षटकार ठोकला मयुरेशने. बघा पुन्हा एकदा यॉर्कर करायचा होता आणि त्यानंतर बॉडी मोल्ड करत असताना हा फटका सजवला. अगदी कालून उडवला बॉलला मिड विकेटच्या वर. चांगलं टायमिंग होतं. 6 धावा मिळाल्या आणि 14 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14ला 4. सध्या परिस्थिती स्कायरा 11 शिरोडन ब संघाची. आकाश पाटील या संघाचे पुरस्कर्ते. रायगडमध्ये देखील अनेक संघांना ते नेहमी पुरस्कृत करत असतात. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ इथलं संघाचे ते पुरस्कर्ते राहिले. टाकीगाव संघाचे ते पुरस्कर्ते राहिले. करता त्यांचंही विशेष कौतुक. नव्याने हॉटेल व्यवसाय त्यांनी चालू केला. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा खोनी फाट्यावरती. खरं तर प्रत्येक पुरस्कर्ते हे खरं तर समाजामध्ये चांगले कार्यरत आहेत. कोणी उद्योजक आहेत, कोण समाजसेवक आहेत आणि काही जणांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. असे पुरस्कर्ते नेहमी संघांसोबत राहिले. आडिवली संघ मैदानामध्ये एका बाजूला शिरोडन ब संघ. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. 2 षटकं संपली. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता बॉलिंग मार्कवरती आला आहे भूषण भाणे हा खेळाडू ज्याने झेल पकडला होता मागचा. मिड विकेटला रनिंग कॅच त्याने पकडला होता तो भूषण भाणे मात्र या षटकामध्ये आला बॉलिंग मार्कमध्ये. तिसरं षटक. आता गिअर बदलावा लागेल. संयम भरपूर होता मागच्या 2 षटकामध्ये. संयम पाहिला आता आक्रमण करावं लागेल. अटॅक करणं गरजेचं राहील. एरियल अटॅक तुम्हाला करावा लागेल धावांसाठी. षटकार चौकार ठोकावे लागतील आपल्या टीमसाठी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. 14 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला 28 दाखवतोय. कधी कधी प्रेडिक्शन देखील तुम्हाला फेल करावं लागतं. यॉर्कर पुन्हा एकदा खोलात टाकलाय. खोदून काढला अक्षरशः. वाडिश लॉंगॉनला बॉल चालला. लॉंगॉनचा फिल्डर बॉल खाली येतो. तद्वर सेकंडचा कॉल. खराब फिल्डिंग. 2 आल्या. तिसरी देखील होईल का. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितेशच्या माध्यमातून खराब फिल्डिंग दबाव आहे त्यांच्यावरती. अगदी आमच्या समालोचन कक्षासमोर त्यांनी बॉल फिल्डिंग केली. थोडंसं दबाव. अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. सातत्याने प्रत्येक द्रुतगती महामार्गावरती वळणावळणावरती फ्लेक्सेस लागले असतात. अतिघाई संकटात नाही. कधी कधी घाई करण्यापेक्षा कंट्रोल असणं गरजेचं असतं. इथे थोडी घाई झाली. फंबल झाले. त्याचा फायदा 3 आल्या आणि स्ट्राईक मिळाली आता मयुरेशला ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती. तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय या षटकामध्ये. 17ला 4. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती आहेत 17. पुढचा बॉल लो फुल टॉस. वन्स अगेन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आता नितेश ज्याच्याकडून खराब फिल्डिंग झाली होती. त्याने टिपला झेल. संपला मैदानाच्या आतमध्ये मयुरेशचा खेळ. 1 मोर विकेट. आणखीन एक विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना आडिवली संघाला. हा सामना पाचवा खेळाडू बाजाला. अर्धा संघ गारद झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्कायरा 11 शिरोडन ब संघाचा. आता स्वतः कॅप्टन रोहन पाटील नेट नंबर 7 7व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलेले आहेत. रोहन पाटील हे षटक भूषण भानेचं अप्रतिम राहिलं आतापर्यंत. लो फुल टॉस क्रॉस बॅटेड. आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. झेल सुटलाय. सोपा झेल होता आणि इथे मात्र रोहनला जीवनदान. 3रा रनचा प्रयत्न देखील झालाय. 3 धावा आल्या. एका षटकामध्ये 2 वेळा मिस्टेक्स पाहायला मिळाल्या. लॉंगॉनला 3 आल्या आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगमध्ये 3 आल्या. खराब फिल्डिंग. ज्या ठिकाणी धावा येत नव्हत्या दबावामध्ये होता शिरोडन ब संघ त्यांना तुम्ही धावा देताय त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स त्यांचाही वाढतोय. झेल पकडला असता तर रन वाचले असतात आणि त्याहीपेक्षा एक विकेट मिळाला असता. रोहनचा कॅप्टनचा विकेट मिळाला असता परंतु नियतीला हे कदाचित मान्य नसावं. जीवनदान मिळालं आणि 3 धावा आल्या. बॅटिंग करत असताना स्कायरा 11 शिरोडन ब संघाला. स्कोर कार्डवरती 20. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज तेजस आणि एका बाजूला रोहन. तेजसला मात्र तेजोमय इनिंग खेळावी लागेल.
स्फोटक अंदाज, आक्रमक स्ट्रोक त्यांना घ्यावे लागतील आपल्या टीमसाठी. अंतिम काही बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा गुडघा टेकत फॉलिंग स्टिपचा प्रयत्न आहे. विकेटची शक्यता होती. स्टम्प्सला हिट झाला असता तर कदाचित एक वेगळा त्या ठिकाणी निर्णय पाहायला मिळाला असता, वेगळं चित्र निर्माण झालं असतं. पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली. एक धावाली. 21-21. बघा बॅट ग्राउंडिंग करताना भरपूर मागे होते. जेव्हा थ्रो स्टम्प समोरून गेला, ऑन दी स्टम्प हा थ्रो झाला असता तर कदाचित रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता. इथे विकेट नाही आहे, सिंगल आली. चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा त्याच दिशेने परत एक वेळा तोच फिल्डर नाही आहे, आता चेंजेस आहेत त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगमध्ये जो फिल्डर होता त्याने झेल सोडला होता, तिथे मात्र दुसरा फिल्डर पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जयच्या माध्यमातून एक धाव आली आणि एका रनच्या मदतीने 22 वरती पोहोचतोय मैदानामध्ये श्रीडन ब संघ. स्कायरा 11 श्रीडन ब. या षटकामध्ये पहिल्या 5 मध्ये 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट. भूषण वाणेच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. समोर पुन्हा एकदा तेजसला आपण पाहत आहे स्ट्रायकिंग एंडवरती. तेजस म्हात्रे हा खेळाडू आहे स्ट्रायकिंगला. यावेळेला डाऊन द ग्राउंड ओव्हर पिच आहे. उंची घेत असताना बॉल मात्र चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. अप्रतिम टायमिंग. 6 धावा. षटकार. अवकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी गगनभेदी षटकार. स्कोर कार्ड वरती आता अंतिम षटक. स्लॉग ओव्हर. डेप्थ ओव्हरचं षटक आहे. मागच्या ओव्हरमध्ये 14 आल्या, गडी बाजाला 1. आता अंतिम षटक बाकी आहे, तेही निर्णायक राहील या मॅचमध्ये. जर इथे 20+ धावा आल्या तर मात्र अबाव 40+ रन होतील. त्यामुळे आता इथे 20+ येतील का किंवा त्याहीपेक्षा कमी येतील हे षटक आहे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येताना अडवलीचा नवीन भाने लास्ट ओव्हरमध्ये आला समोर. कॅप्टन रोहन पाटील आणि त्याच्या बरोबरीने तेजस म्हात्रे हे 2 खेळाडू आहेत. रोहन स्ट्रायकिंग एंडला. नवीनचा पहिला बॉल फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का. कॉटन बॉल धडपडला, पडला खाली, परंतु कॅच त्याने सोडलेला नाही आहे. त्यामुळे कॉटन बॉलच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला. नवीनला विकेट मिळाला. अडवली संघाला खेळाडू बाद झालाय रोहन पाटील. ला 6 विकेट, म्हणजे आता थोडासा बॅकफुटला आहे शिरडोन ब संघ. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या करतरी खेळाडू तळातले खेळाडू आहेत, त्यांच्याकडून येणाऱ्या धावा बोनस असतील करतर शिरडोन ब संघासाठी. प्रचंड वेग होता आणि इथे स्ट्राईक रोटेट करायची आहे तेजसला आणि विकेट सॅक्रिफाईस करतो मैदानामध्ये संचित हा खेळाडू. त्यालाही परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. वाईड बॉल आहे त्यामुळे रन एक्स्ट्रा ॲड होईल. एक अतिरिक्त बॉल टाकावा लागेल नवीन भानेला, परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळाला. स्ट्राईक रोटेट केले तेजसला, हवी होती स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, तो स्ट्रायकिंग एंडला आलाय.
7वा खेळाडू बाद झालाय. 29ला 7. तेजसने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. विश्वास स्वतःवरती दाखवतोय. वाईडची रन मिळाली. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि त्यानंतर आक्रमण चढवत असताना स्क्वेअर लेग मध्ये आहे हा फटका. मिड विकेटचा फिल्डर बॉल खालेला. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा तेजस स्ट्राईकला येईल का? धावत आला. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. सेकंडचा कॉल. रिस्क घेत असताना आपण पाहिला त्या ठिकाणी मैदानामध्ये तेजसला सेकंडसाठी चेक केलं जाईल. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट लवकरच आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. खेळाडू सुरक्षित आहे की नाही, सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आलेला का नाही हे पाहायचं आहे. निर्णयाची प्रतीक्षा लागली. खेळाडू बाद. रन आउट. थ्रो चांगला होता डीपमधून. विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाला. त्यामुळे दबाव पुन्हा एकदा शिरोडन ब संघावरती धावांसाठी धावाधाव होताना पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी रनआउट झाले तेजस. न्यू बॅटर तन्मय म्हात्रे नवीन बॅटर मैदानामध्ये. तन्मयने बॉलला सोडलाय. वाईड बॉल आहे त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल. पुन्हा एकदा स्कायरा 11 शिरोडन ब संघाला अडीवली विपक्ष शिरोडन ब. हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना. उद्या पुन्हा एकदा या मैदानावरती कोणत्या संघाला खेळण्याची संधी मिळेल, शिरडोन की आडिवली, यासाठी मात्र ही लढत. शिरडोन गाव खरं तर आमच्या मुंबई गोवा हायवेवरती एक गाव आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके खरं तर ज्यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झाले भूमी, ज्या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगचे 3 पर्व आम्ही पाहिले आणि त्याच्यापुढे आमचं गाव. मुंबई गोवा हायवे कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला गतिमान बॉल, लेन बॉल टाकत असताना अपील चालू झाले. इथे देखील निर्धाव चेंडू आपण पाहत आहे. 8 खेळाडू बाद झाले. दयनीय अवस्था सध्या आहे शिरोडन ब संघाची. काय बॉल टाकलाय, हार्ड लेंथवरती होता, बॅकफुटला आले होते, कटचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आहे. संधी मिळाली आता या खेळाडूंना, तन्मयला. त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. याही वेळेला आपण पाहिला कवसला घेत असताना ड्राईव्ह केलाय चांगला. पहिली सिंगल. सेकंडचा कॉल. थ्रो आला वेगाने. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी होईल का? स्ट्राईक हवी आहे फलंदाजाला आणि आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस. विकेट सॅक्रिफाईस केलाय. हा 9वा खेळाडू बाद झाला. 33-9. आता ऑल आउट होईल का? तर याच दरम्यान आदरणीय संजय दादा भोईर त्यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय संजय दादा भोईर साहेबांचं सहर्ष स्वागत. बघा विकेट मिळाले. 9 खेळाडू बाद झाले आणि अजून 2 बॉल बाकी आहेत. जर का आणखीन एक विकेट मिळाला तर मात्र हा संघ तुम्हाला ऑल आउट होताना पाहायला मिळेल. 33-9. मानस पाटील आला नवीन बॅटर. शेवटची जोडी विकेटवरती आहे. 33-9 आणि याही वेळेला तेज सरार डाऊन द लेग, डाव्याच्या बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त रन्स 34. 34वा स्कोर कार्डवरती आहेत. टार्गेट बनवायचं होतं आणि टार्गेट बनवत असताना थोडी सुरुवात खराब झाली शिरडोन संघाची, परंतु अजूनही वेळ गेली नाही. एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली 40+ धावा होतील. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मानससाठी फुल लेंथ आहे. ऑन साईडला खेळले. पहिली सिंगल घेतली, आता सेकंड घेतील का? जर इथे विकेट मिळाला तर ऑल आउट होऊ शकतो आणि इथे 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे, अप्रतिम. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. 36वा स्कोर कार्डमध्ये आपण सध्या लागताना पाहता. शेवटचा बॉल या इनिंगमधला पहिल्या सत्रातला शेवटचा बॉल. टार्गेट सेट करायचा आहे आणि शेवटची जोडीही मैदानामध्ये. समोर मानस, हिमांशू आहेत बघा. इथे आणखीन एक वाईड. प्रतीक्षा करावी लागेल शेवटच्या बॉलची. 37 धावा आहेत. मोठा फटका जर आला तर 40+ 100% होतील. आता चौकार मिळाला तर 41, षटकार मिळाला तर 43 होतील, कारण 37 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचा फलंदाज देखील तितकाच आक्रमक आहे. हिमांशू याही वेळेला ओव्हर पेच, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर लावलाय. 1 धावाली. ओव्हर थ्रो होतोय. सेकंड होईल का? झाली सेकंड देखील.
बरोबर न्यूमरिकल टोटल आता उभं राहिलं 40चं टार्गेट उभं राहिलं. पण दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आडिवली संघासमोर 9 गडी बाद 39 धावा आल्या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. स्कायरा 11 शिरडोन ब संघाकडून हा वॅगन व्हील पाहता मागच्या तर इनिंगचा बॅटिंगचा ग्राफ्स कोणत्या दिशेने पटके पाहायला मिळाले. चांगलं काम करतात आपण ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह. आणि बघा शिरडोन ब संघाची बॅटिंग अनालायसिस आपण जर पाहिले तर तकदीरने 7 केल्या. राज शून्यावरती बाद झाला रनआउट. एक चेंडू त्याने फेस केला होता मंथन ज्याने शून्यावरती योगदान राहिलं. प्रथमेश देखील शून्यावरती बाद झाला. 11 धावा तेजसने केल्या. मयुरेशने 6 केल्या. रोहनने 4 धावांचं योगदान. आणखीन एक खेळाडू संचित शून्यावरती बाद झाला. 4 खेळाडू शून्यावरती बाद झाले. हिमांशू 3 धावा. तन्मय 2 मानस 2 एक्स्ट्रा देखील होत्या. खरं तर या इनिंगमध्ये आपण मला बॉलिंगमध्ये देखील आडिवली संघाचा विजय पवार ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. सेकंड ओव्हरला प्रभाकर भाने आला त्याने 10 धावा खर्च करताना 2 विकेटाच्या खात्यामध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या 1 विकेट भूषणला मिळाला. नवीनचं शेवटचं षटक ज्यामध्ये एक्स्ट्रा वाईड बॉल जास्त पाहायला मिळाले. 11 धावा खर्च करताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. एकूण 39 एक्स्ट्रा होत्या त्या ठिकाणी 4. 4 ओव्हरमध्ये 9.75च्या सरासरीने 39 आल्या. आता इथे 10.00च्या सरासरीने 40 धावांचा पाठलाग करावा लागेल आडिवली संघाला. चला लवकरात लवकर आडिवली संघ आघाडीचे खेळाडू मैदानाकडे पाठवा. शिरडोन संघ मैदानामध्ये खेळतोय. शिरडोन गावाबद्दल चर्चा होती. रायगड प्रीमियर लीगचे 3 पर्व ज्यामध्ये पिंट्यादादा आपणही खेळला त्या मैदानावरती बऱ्याच वेळा. या परिसरातील बरेचसे नामांकित खेळाडू खेळले शिरडोनच्या भूमीवरती. परंतु इथे खूप गोड आठवणी आहेत खरं तर शिरडोनच्या मैदानाच्या. ओपन टुर्नामेंट्स भरपूर पाहिल्या. त्या ठिकाणी तालुका पोल पाहिला आपण. ग्रामीण ही संकल्पना पाहिली मंगेशी वाकडीकर यांच्या नेतृत्वामध्ये. भरपूर चांगल्या आठवणी आहेत त्या मैदानाच्या. आणि आज शिरडोन ब संघ इथे आहे. आपल्याकडचा शिरडोन आहे. 40 धावांचं समीकरण आहे. 24 बॉलमध्ये 4 षटकामध्ये 10.00च्या सरासरीने 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आडिवली संघाला. आणि एका बाजूला शिरडोन ब संघाला धावा डिपेंड कराव्या लागतील. या धावा रोखता येतील का पाहावं लागेल. बॉलिंग चांगली आहे शिरडोन ब संघाकडे. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये या टीमने चांगली बॉलिंग केली. चांगला परफॉर्मन्स या टीमचा राहिला आहे. पण इथून जो जिंकेल तो उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. विशेष महत्त्व आहे या मॅचला. सलामीवीर खेळाडू विजय पवार आणि त्यांच्या बरोबरीने दीपक भाने हे 2 खेळाडू आलेले आहेत. नुकताच आम्हाला माहिती मिळाली अख्खाती देशामध्ये देखील जाऊन दमदार कामगिरी करणारा विजय पवार हा खेळाडू सलामीला आलाय. दीपक भाने त्याच्या बरोबरीने आहे सोबत. नॉस्ट्राकिंग एंडवरती आता कोण जातोय पाहूया. या एंडने मात्र षटकाला सुरुवात होईल. 40चं टार्गेट आहे. मापक आव्हान जरी असलं तरी 10ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल प्रत्येक ओव्हर मागे. धावांचा पाठलाग करत असताना आज 5वा दिवस स्पर्धेचा. उद्या 6वा दिवस आहे आणि उद्याचे सामने हे 5 षटकांचे होतील. याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. आकाश दादा यांनी सांगितलंय. अनाऊन्समेंट झालेली आहे. उद्या देखील अतिशय चांगलं क्रिकेट स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी आले तन्मय म्हात्रे हे षटक घेऊन येतील. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी दीपक भाने. नॉनस्ट्रायकिंग एंडला विजय पवार. दीपक भाने स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि एका बाजूला नॉनस्ट्रायकिंग एंडला विजय पवार. बॉलिंग मार्कवरती तन्मय. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार होतोय तन्मय. थोडासा दबाव टेन्शन पॉवर प्लेमध्ये सुरुवात महत्त्वाचे आहे. पहिला चेंडू टाकत असताना पुन्हा मागे आला त्या ठिकाणी तन्मय ट्रॅकवरती. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस आडव्या बॅटने केला प्रहार. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. चौकार. वेलकम बाउंड्री. फुल टॉस होता आणि कॅपिटलाइज केला या फटक्याला चांगल्या पद्धतीने. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या दीपक भाने यांच्या बॅटमधून. खराब चेंडू टाकला. फुल टॉसवरती आक्रमण चढवलं. पहिलंच आमंत्रण होतं ते मात्र स्वीकारलं दीपकने. चौकारनीशी पुन्हा एकदा फुल टॉस. याही वेळेला डाऊन द ग्राउंड. फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी.
आणि बॉल मात्र चालला एका टप्प्यावरती सीमा पार, लगातार दुसरा चौकार. आक्रमण पहिल्या बॉलपासून होताना आपण पाहता 8 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये आल्या. 40चा पाठलाग करत असताना आता 22 बॉल 32 शफल झाले होते. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, फुलटॉस कन्वर्ट झाला. यॉर्कर टाकणं तितकं सोपं नाही आहे, त्यासाठी तुमचा सराव चांगला असावा लागतो. डिरेक्शन बॉलचं चांगलं असावं लागतं. कधी कधी यॉर्कर ओव्हर पिच होतो, कधी कधी हाच यॉर्कर फुलटॉस होतो आणि यावेळेला हा यॉर्कर फुलटॉस झाला आहे आणि केला आहे दीपक भानेने. थोडे शफल झाले होते आणि त्यानंतर फटका. चला आमच्या प्रेक्षकाच्या त्या ठिकाणी बॉल द्या लगेच मैदानामध्ये. मॅच बॉलची प्रतीक्षा आहे फलंदाजांना, कारण या बॉलवरती 2 स्कोरिंग शॉट पाहायला मिळाले, सलग 2 चौकार. 8 धावा आलेल्या आहेत. आता तिसरा येईल का? 8 फलंदाजांनी इथे 3 चौकार मारले सलग या स्पर्धेमध्ये. आता 9वा फलंदाज इथे पाहायला मिळेल का? दीपक भाने. दीपक स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या बॅटमधून 2 चौकार होते. याही वेळेला बॅकफुटला गेले, कव्हर्सला उडवला बॉल. अप्रतिम फटका, स्वीपर कव्हर डीप मध्ये चाललाय. हा तिसरा चौकार. स्पर्धेतला 9वा फलंदाज ज्याने सलग 3 चौकार मारले. अप्रतिम. दीपक भाने हा खेळाडू स्पर्धेतला 9वा फलंदाज ज्याने 3 चौकार मारले. पिंट्या दादा जोशी आमचे स्कोरर यांनी आम्हाला माहिती पोहोचवली. अप्रतिम गुणसंख्या लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहताय. हा करता तिसरा चौकाराला सलग. 12 आल्या. आता फक्त 28ची गरज आहे 21 बॉलमध्ये. सुरुवातीलाच डॉमिनेट केलंय तन्मय मात्रेला दीपकने. पुन्हा एकदा फुलटॉस. बॅट हातामध्ये फिरली, स्लाइस झाली, त्यामुळे प्रॉपर कनेक्शन नाही आहे. परंतु कव्हर्सला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला फील्ड करत असताना 1 रन नक्की मिळेल. बॅटिंग करत असताना आडिवली संघाला दीपक भाने या फलंदाजाला धावसंख्येमध्ये बदल. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या 4 मध्ये 13 आल्या पॉवर प्लेमध्ये. अजून 2 बॉल बाकी आहेत या पहिल्या षटकातील आणि आतापर्यंत 13 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. पहिलं षटक आडिवली विपक्ष स्कायरा 11 शिरोडन ब या 2 टीममध्ये पहिल्या षटकामध्ये तन्मय आहेत. आता पहिल्यांदा आले विजय पवार स्ट्रायकिंग एंडला, आक्रमक फलंदाज. याही वेळेला ओव्हरपिच होता, थोडासा हॅमर करत असताना ऑन साईडला हा फटका ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा विजयने कॉल दिलाय. खराब फिल्डिंग. पहिल्याच दुष्काळ त्या 13वा महिना असं म्हणावं लागेल, कारण धावा कमी आहेत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. आणि इथे जर का अशा चुका कराल तर नक्कीच तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल, कमबॅक करावं लागेल. धावा कितीही असू द्या, तुम्हाला एक वेगळा बॉडी लँग्वेज ठेवून मैदानामध्ये उतरावं लागतं, पॉझिटिव्ह अप्रोचने खेळावं लागतं. आणि यावेळेला आपण पहिला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. धावा स्कोर करत 15 आल्या. अजूनही 25ची गरज. येणाऱ्या 19 बॉलमध्ये 25 धावांचं समीकरण. 19 बॉल 25. हलक्या हाताने खेळले. कव्हर्सला त्या ठिकाणी आहे शॉर्ट बॅकवर पॉइंटला हा फिल्डर होता, त्यांच्या हातामध्ये झेल देऊन सॉफ्ट डिसमिसल झाले. विजय पवार विकेट मिळाला. धावा देखील आल्या 15, परंतु महत्वाचा विकेट मिळाला शिरोडन ब संघाला. खेळाडू बाजाला विजय पवार. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, गडी बाजाला 1. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 25चं समीकरण आहे या मॅचमध्ये. आडिवली संघ 25 धावांचा पाठलाग करेल का 18 बॉलमध्ये, की एका बाजूला शिरोडन ब संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करेल, हे पाहावं लागेल. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. गेसरचं आयोजन म्हटलं की नेहमी चर्चेचा विषय. आकाश भोईर यांचं करतं प्रमुख नेतृत्व या स्पर्धेला. उत्तम नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलं. यंदा देखील अप्रतिमाची स्पर्धा. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळेल. 15 रन 15 रन स्कोर कार्डवरती आहेत. बॉलिंग मार्कवर त्याला संचित पाटील. फार एंडने मात्र षटक राहील संचितचं. फुलटॉस ऑन साईडला टर्न केला पुन्हा एकदा दीपक भानेने. मिड विकेटला फिल्डर आहे. अप्रतिम थ्रो होता, ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. ऑन दी स्टम्प्स थ्रो पाहायला मिळाला. विकेट किपर एंडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते राज, त्यांच्या माध्यमातून हा थ्रो 16 आहेत. आता धावफलकावरती येणारे 17 बॉल
24चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. 17 मध्ये 24 हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता जय येतील. नावात परत काय दडलेलं आहे. युनिक नाव आहे जयचं आणि इथे मात्र कामगिरी तशी देखील तितकीच युनिक करेल का. चांगली मानसिकता तुम्हाला ठेवावी लागेल. चांगल्या इंटेंटने खेळावं लागेल. बॅटिंग करत असताना हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करत असताना फक्त ड्राईव्ह केला बॉलला. मिड विकेटचा फिल्डर वेगात आला होता परंतु लॉंग ऑनला फिल्डर अलर्ट होते. त्यांचा थ्रो पाहायला मिळाला. एकच धाव मिळाली. सिंगल आली सिंगल या बॉलला. 18-23 18 चेंडूमध्ये 23 धावा हे समीकरण आहे या मॅचमध्ये. माफी असावी 16 चेंडूमध्ये 23 कारण पहिले 2 बॉल 2 सिंगल आल्या आणि आता 16 बॉलमध्ये 23 18मध्ये 25 बनवायच्या होत्या. आता 16मध्ये 23 एक कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलं आहे. एक बॉल एक्स्ट्रा जरी टाकला तर त्यालाही महत्त्व आहे. वाईड बॉल नो बॉलमुळे कधीकधी लॉंग स्पेल टाकावा लागतो. गतिमान बॉल लेंथ बॉल होता आणि इथे मात्र बीट केलं होतं फलंदाजाला. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल रन मिळेल. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात आली. या मॅचमध्ये 15 बॉल 22 हे षटक देखील निर्णायक आहे. विजय बाद झाला. दबाव टाकायचा आडिवली संघावरती. अजूनही वेळ गेलेली नाहीये. शिरोडोन ब संघ पुन्हा नव्याने उभारी घ्या. प्रयत्न करत राहा. नक्की तुम्हालाही यश मिळेल. तुम्ही या सामन्यामध्ये वरचढ कराल. 15 बॉल 22 समीकरण. रोहन पाटील यांची सेना टीमचा कॅप्टन नेतृत्व करतोय. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या विकेटवरती आहे. अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. इथे फुलटॉस टाकलाय. फिरून मारलाय. अप्रतिम. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय. आकाशाला गवसणी घालणारा जयचा हा धमाका षटकार. पाटीलला सुवर्ण संध्या सलग 3 षटकार. षटकारासाठी पारितोषिक आलंय. मथुर फॅन्स क्लब गेसर यांच्या वतीने 3000. क्या बात आहे. सध्या चर्चा आहे क्रिकेट बरोबरने बैलगाडा शर्यत क्षेत्र प्रचंड क्रेज आहे आणि इथे खरं तर मथुर फॅन्स क्लब गेसर यांच्या वतीने सलग 3 षटकार 3000चं पारितोषिक आलंय जयसाठी. 14 बॉलमध्ये आता 16 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलं. एक षटकाराने मात्र आता रिक्वायर्ड रेट अगदी कमी करून टाकलंय. यावेळेला रिव्हर्स उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पहिला स्टान्स बदलला होता परंतु टप्पा चांगला होता. गती जास्त होती त्यामुळे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बॉलर्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा ॲक्शन बघा. अप्रतिम काउंटर अटॅकचा हा प्रयत्न होता आडिवलीचा जयच्या माध्यमातून. आणि यावेळेला डॉट बॉल. 24 धावा फलकावरती आहेत. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 13मध्ये 26 खरं तर 16 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू 16 धावा. एक कॅल्क्युलेशन 40चा पाठलाग करत असताना 13 बॉल 16चं समीकरण या मॅचमध्ये आहे. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. विकेट हवा आहे. शिरडोन संघाला हलकी कडा लागले. विकेट मिळालाय शॉर्ट थर्ड मॅनला. अखेरकार शेवटच्या बॉलवरती विकेट काढला संजितने. जयचा आता कहाणी मिटवीस. 12 बॉल विजयासाठी 16चं समीकरण.
या मॅच मध्ये आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती आलाय खरं तर शिरडोन ब संघाचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज तेजस म्हात्रे. बॅटिंग करत असताना चांगले प्रयत्न त्याने केले होते. त्याला स्ट्राईक कमी मिळाली. 12 धावा त्याने केल्या. स्ट्राईक मिळाले असेल आणखी धावा त्याच्या माध्यमातून आल्या असत्या. चांगला प्रयत्न त्याचा होता. पण बॉलिंग करताना आता निर्णायक षटक टाकेल तेजस म्हात्रे. 12 बॉल 16चं समीकरण. समोर पुन्हा एकदा आघाडीचा खेळाडू दीपक भाने त्याच्याबरोबरीने मयूर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 12-16 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलं. शेवटची 2 षटकं. 12 मध्ये 16 धावांचं समीकरण. तेजस तयार. राईट राऊंड द विकेट. पहिला बॉल फुल लेंथ आहे. बिगिटचा प्रयत्न होता. इथे मात्र बॉल चला स्क्वेअर लेगकडे. पहिली धाव वेगात घेतली. सेकंडचा प्रयत्न आहे. खराब फिल्डिंग आणि इथे मात्र तिसरी देखील होईल का झाली आहे. परत एकदा मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. मागच्याही मॅचमध्ये मिसफिल्डिंग पाहिली पहिल्या इनिंगमध्ये आणि याही वेळेला आपण पाहता मिसफिल्डिंग. 3 धावा आल्या या बॉलवरती. आता येणारे 11 चेंडू विजयासाठी 13 धावा. 11 बॉल 13. एक रन महत्वाचे आहे आणि यावेळेला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली शिरडोन ब संघाकडून. फिल्डर त्या ठिकाणी होते मंथन पाटील. त्यांच्याकडून मिस्टेक्स. 11-13. 11 बॉल 13चं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. तेजसला कमबॅक करावं लागेल. मयूर आले स्ट्रायकिंग एंडवरती. खोलात टाकलाय. फ्लाईट दिली होती बॉलला. दीपक धावत आला स्ट्राईकसाठी. अगदी कमी गतीचा बॉल बॅटला स्पर्श करून जात असताना बॅटकट पंचाने सांगितलं 1 धाव आता मयूरच्या खात्यामध्ये जाईल. बघा फ्लाईट दिली होती बॉलला. बॅटला लागल्यानंतर पायाला लागला बॉल आणि त्यानंतर दीपकनं स्ट्राईक स्वतःकडे घेतली. 10 बॉलमध्ये 12 धावा. 2 मोठे फटके येतील की सिंगल डबल करत मात्र डावाला पुढे घेऊन जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी सामना पुढे घेऊन जायचा आणि शेवटला फिनिश करायचा ही एक वेगळी स्ट्रॅटर्जी त्यांची असायची आणि याही वेळेला तशीच रणनीती आखेल का दीपक. कारण आघाडीचा खेळाडू आक्रमक. पुन्हा एकदा खोलात टाकलाय. इथे देखील चांगलं कमबॅक मैदानामध्ये करतोय गोलंदाज तेजस म्हात्रे. त्याचा हा डॉट बॉल. शफल झाले खेळाडू. थोडासा 1 पाऊल पुढे आले होते आणि खोलात टाकलेला हा चेंडू होता ब्लॉक हॉलला आणि इथे मात्र डॉट बॉल. 9 चेंडूमध्ये 12 धावा. शेवटचे 9 बॉल 12 धावा. अंतिम 9 चेंडू आणि 12 हे समीकरण आहे या मॅचमध्ये. कमी गतीचा स्लॉग हिट केलाय. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल झाली आहे. आता मॅच मध्ये मजा येईल. विकेट दीपकचा मिळालाय. आता 8-12. 8 बॉल मध्ये विजयासाठी आडिवली संघाला बनवायच्यात 12 समीकरण. विकेट मिळाल्यानंतर मात्र जोश एक वेगळी ऊर्जा आता आली आहे शिरडोन ब संघाच्या खेम्यामध्ये. सर्व खेळाडू एकत्र आलेले आहेत. टीम हडल. आता रणनीती आखली जाईल. गणपती बाप्पा मोरया हा जयघोष केला जाईल त्या ठिकाणी आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार करायचा कमबॅक करायचा आहे हा निश्चय त्या ठिकाणी केला जाईल या टीमकडून. एक युनिटी तुम्ही या टीमची पाहता. आता 8 बॉल 12. या षटकातील 2 बॉल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आता आघाडीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. त्याचा फायदा शिरडोन ब संघ घेईल का पाहावं लागेल. सामना जितका सोपा वाटतो आडिवली संघात तितका सोपा नसणार आहे कारण प्रमुख खेळाडू बाद झाले. संचितने हा झेल टिपला होता मिड विकेटला. 8 बॉल 12. नवीन फलंदाज कल्पेश भाने. कल्पेश मैदानामध्ये आलेले आहेत नवीन खेळाडू. मागच्या कर्द इनिंगमध्ये 9 खेळाडू बाद झाले होते 39 धाबा जमवताना आणि यावेळेला आता रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला तर 9.00 करंट रन रेट 10.50 आहे. 8 बॉल 12. आडिवली संघासमोर आव्हान असेल या ठिकाणी शिरडोन ब संघाचं. 8 चेंडूमध्ये 12चं समीकरण. समोर पुन्हा एकदा कल्पेश. तेजस तयार. वेगात टाकलाय. उंची जास्त घेते. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. झेल होईल का आणि झाले. व्हॉट अ कॅच. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं मात्र हा झेल टिपला राजने. विकेट मिळाला शिरडोन ब संघाला. आता पलटवार सुरू झालाय. शिरडोन ब संघाचा लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय शिरडोन ब संघ. 7-12. 7-12 हे कॅल्क्युलेशन आलंय. विशेष महत्व आहे या समीकरणाला. भूमी अभिलेख क्षेत्रामध्ये जर का तुम्ही गेलात महसूल खात्यामध्ये तर 7-12 महत्वाचा आहे. ज्याच्या नावावर 7-12 तो हिरो. आता बघा हा 7-12 कोणत्या संघाच्या नावावर जाईल. 12 धावा कोणता संघ बनवेल की 12 धावा डिपेंड करेल या ठिकाणी हे पाहायचं आहे. महत्वाचा सामना आलाय. सामन्यामध्ये रंग भरलेत गोलंदाज तेजसने. नावाप्रमाणे तेजोमयी कामगिरी त्याने केली आपल्या संघासाठी आणि काय फिल्डिंग झाली. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. 7 चेंडूमध्ये 12 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आडिवली संघाचा हितेश पाटील. नितेश पाटील 6व्या क्रमांकाचा खेळाडू नितेश मैदानाच्या आतमध्ये आला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला
ग्रेट कमबॅक. स्कायरा 11 शिरोडन ब संघ विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. तेजस मात्रे ऑन विकेट हॅट्रिक. या ठिकाणी जर का विकेट मिळाला तर विकेट हॅट्रिक पूर्ण होईल तेजसची आणि आपल्या संघासाठी उपयुक्त राहील. ग्रेट स्पेल राहील या ठिकाणी तेजसचा. फ्रेश बॅटर नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला 7 चेंडूमध्ये 12चं समीकरण. हलक्यातनं खेळायचा इथे मात्र नशिबाने साथ दिली आडिवली संघाला. खरं फिल्डिंग लॉंग स्टॉपला वाईड +4. दैवदत्त आणि कर्मण येत असं म्हणतात. खराब फिल्डिंग हा पंजा मिळाला तर आडिवली संघाला मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालंय आडिवली संघाकडे. आता 7 बॉल 7. विकेट किपर कडून मिस्टेक. वाईड वरती मात्र हा 4 मिळाला, पंजा मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये आडिवली संघाला आता दबाव पूर्णपणे राहील. त्या ठिकाणी शिरोडन ब संघामध्ये रोहनने केलेली चूक ही मोठी चूक आहे. करता या क्षणाला असं वाटत होतं हा सामना पुन्हा जड झालाय आडिवली संघाला, पण इथे तुम्ही पुन्हा धावा खर्च करतात खराब फिल्डिंगच्या जोरावरती. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल गेला, 4 आल्या प्लस वाईड, त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. 7 बॉल 7 रन बॉल इक्वेशन. अप्रतिम सामना, क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. नितेश पाटील सन्मान देण्याचा प्रयत्न करत, सिंगल त्याला घ्यायची होती, नशिबाने साथ दिली. वाईड बॉल देखील मिळाला आणि चौकार देखील मिळाला. 5 धावा आल्या बोनस आणि अशा क्षणाला बोनस मिळाला जिथे अति आनंद झाला आडिवली संघाला. थोडासा संघ बॅकफुटला गेला होता. आता 7 बॉल 7 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आले. शेवटचे 7 बॉल विजयासाठी 7चं समीकरण. तेजसचा शेवटचा बॉल, याही वेळेला हॅमर्ड केलं बॉलला, व्हीसेप मध्ये खेळले नितेश. पहिली सिंगल, सेकंडचा कॉल, आणखीन एकदा खराब फिल्डिंग, 2 आल्या. चुका फक्त पाहिल्या आपण या षटकामध्ये, खराब फिल्डिंग, अन्यथा हे षटक राहिलं होतं निर्णायक तेजसचं. आता 6 बॉल 5. आज तिसऱ्यांदा हे कॅल्क्युलेशन आलं शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिल्या लढतीमध्ये देखील हेच कॅल्क्युलेशन होतं. मागच्याही सामन्यामध्ये आपण पहिला जे सामना तो सामना झाला होता त्याही सामन्यामध्ये 6 बॉल 5 आणि इथे देखील आता 6 बॉल 5. चला फिल्डिंग लावून घ्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल आता स्कायरा 11 शिरोडन ब संघाला, कारण आता सामना थोडा सोपा झाला आडिवली संघासाठी. 7-12 समीकरण 6 बॉल 5 वरती आलं. मागच्या एका बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या शिरोडन ब संघाने. वाईड +4, त्यानंतर 2 धावा, एकूण 7 धावा आल्या. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय मानस पाटील. मानसला आता खरं तर अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. या षटकामध्ये सामना जिंकायचा असेल तर मात्र आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधलं सर्वात चांगलं ड्रीम स्पेल टाकावं लागेल. कमी धावांचं, 5 पेक्षा कमी धावा तुम्हाला खर्च कराव्या लागतील या मॅचमध्ये. 6 बॉल 5. मयूर स्ट्रायकिंग एंडला आहेत, एका बाजूला नितेश नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. दोघांमध्ये चर्चा होतोय. सिंगल डबलला आता महत्त्व द्यावंच लागेल, कारण कधी कधी मोठे फटके खेळत असताना विकेट जर का गमावले या कंडिशनला तर दबाव येऊ शकतो आडिवली संघावरती. 6 बॉल 5 शेवटचा सामना, शेवटचा षटक आणि शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 5 रन. उद्या मात्र या स्पर्धेत शेवटचा दिवस. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आडिवली विपक्ष शिरोडन ब. हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. 6 बॉल 5चं समीकरण. मानस तयार, कट केला बॉलला दिशा दिली आहे. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे. स्कोर इज लेवल. इथे मात्र मिळालाय चौकार. फक्त 1 रनची गरज आता 5 मध्ये आडिवली संघाला. बघा पहिल्या इनिंग मध्ये विकेट 9 गमावल्या होत्या. जरी 5 बॉलला 1ही रन आली नाहीये आणि विकेट जर राहिले तरी मॅच विन असेल आडिवली संघ, कारण टॉस देखील त्यांनीच जिंकलाय. विकेटचं महत्त्व बघा किती आहे या स्पर्धेमध्ये. आमच्याकडे कंपल्सरी चेस असतो रायगडमध्ये, पण इथे तसं नाहीये. विकेट फॅक्टर तेही महत्त्वाचे आहेत आणि त्याचा ॲडव्हान्टेज खरं तर मिळतो एखाद्या संघाला. मानसचं हे षटक खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर. रन कंप्लीट झालेले नाहीये, कोणत्याही प्रकारची रन त्या ठिकाणी नाहीये. आता 4 बॉल 1. निर्णायक विजयासाठी 1 हवी आहे बॅटिंग करताना आडिवली संघाला. उद्याचा शेड्यूल काय असेल तो मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, सर्व संघांसमोरपर्यंत पोहोचू. अगदी वेळेवरती यावं लागेल आणि फिनिश केला सामना. चौकार ठोकत फलंदाजाने मयूरने हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो आडिवली संघ. हार्ड लक स्कायरा 11 शिरोडन ब. तर सामनावीर या सामन्याचा प्रभाकर भाणे. 10 धावा खर्च केल्या, 2 विकेटाच्या खात्यामध्ये गेल्या
आणि विजयजी पवार आपण देखील अतिथी मंचावरती या. उद्या पहिला सामना असेल बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं निळजे अ विपक्ष सागाव. दुसरा सामना असेल खाडी विपक्ष वाकलन ब. तिसरा सामना असेल वाडेगर विपक्ष आगासन. चौथा सामना असेल सोनारपाडा विपक्ष आडिवली. आणि त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल, फायनल असे 7 सामने होतील उद्याच्या दिवसामध्ये. अगदी वेळेवरती तुम्हाला यावं लागेल. आजच्या दिवसात शेड्यूल इथेच संपतोय. मी विनंती करतो पुन्हा एकदा प्रभाकरला सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आपण या. मी देखील माझ्या वाणीला पूर्ण विराम देईल. 2 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. खरंच अक्कादादा तुमचं मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांचा मी ऋणी राहील. घेसर ग्रामस्थांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. चला प्रभाकर लवकर या. सामनावीर आणि विजय पवार आपण देखील व्यासपीठाशी कॉन्टॅक्ट करा. प्रभाकर भाने सामनावीर आणि त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. प्रभाकर भाने. चला विजय पवार व्यासपीठाशी संपर्क साधा. गणेशदा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊया. युवा समाजसेवक गणेश भोईर यांच्या शुभ मी जाहीर करतो. मी थांबतो. तुम्ही सर्वांनी सुखरूप घरी जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.